मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। थोडासा व्यत्यय आला होता त्याबद्दल आम्ही क्षमा मागतोय आयोजकांच्या माध्यमातून। आता आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत। साई कृपा राजावळी वर्सेस आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा या दोन संघाच्या दरम्यान पहिला डावाला होईल सुरुवात। पंचांचा इशारा आलेला आहे संतोष वळवी सरांचा। पहिला बॉल डाऊन द लेग साइड बॉल चालताना वाईड बॉलचा इशारा आलेला आहे। वाईडने सुरुवात करतोय बॉलर महेश भोईर। चांगला बॉलर आहे या वसई संघाचा। खराब सुरुवात करतोय या ओव्हर मध्ये। आता मात्र बॅटचे चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये। सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे। फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला। संघाची धावसंख्या 2 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये। पवन राऊत त्यानंतर वैभव सोहळे। आता मात्र चांगला फटका लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार। अतिशय सुंदर फटका लॉंग ऑनला खेचलेला आहे बॅटरने। ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर महेश याने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार। या षटकाराने अकाउंट ओपन करतोय वैभव सोहळे। यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे। मिड ऑफला जीवनदान नक्कीच मिळाले जाईल बॅटरला वैभव याला। क्रिकेटमध्ये नक्कीच मिस्टेक केलेला झेल ड्रॉप केलेला आहे। कॅचेस विन द बॅचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे परंतु झेल ड्रॉप झालेला आहे मिड ऑफच्या दिशेने। एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलची हाताळणी वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा। महेश भोईर हा बॉलर नक्कीच खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे। या ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या एकंदरीत 10 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे। यावेळेस बॅट चेंज आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे पवन राऊत। बॅक टू द पवेलियन गॉन। धन्यवाद डीजे। विकेट प्राप्त करतोय बॉलर महेश भोईर। या बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटर पवन याचा परंतु बॅटची एज लागून गेला होता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये। पहिली विकेट डाऊन होईल साई कृपा राजावळे या संघाची। पवन हा बॅटर बाद झालेला। एक धाव त्याने बनवली होती तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल महेश वारत हा बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये। महेश अँड वैभव हे 2 बॅटर आहेत राजावळी संघाच्या माध्यमातून। अतिशय चांगले बॅटर आहेत। नामांकित बॅटिंग लाईनअप आहे राजावळी या संघांमध्ये। 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। चेंडू टाकून झाले एकंदरीत 4। 2 बॉलचा खेळ बाकी असेल। स्ट्राइक एंडला महेश वारत याला पण पाहणार आहोत। बॉलर तयार। आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे महेश वारत। बॅक टू द पवेलियन गॉन। धन्यवाद डीजे। 2 धक्के दिलेले आहेत
महेश भोईर या बॉलरने अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आता मात्र राहिला गेलेला आहे. या मागील 2 बॉलवरती 2 विकेट डाऊन झालेले आहेत. पवन राऊत बाद झाला, त्यानंतर महेश वारद देखील कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर धीरज निळके इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. संघाची धावसंख्या 10 वर कायम आहे. धीरज निळके हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार महेश भोईर. शेवटचा बॉल, यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे साई कृपा राजवळे या संघाची 2 गडी बाद 11 धावा. धावसंख्या 11 धावा. धावसंख्या तर नक्कीच चांगल्या प्रकारे बनवली गेलेली आहे. एका ओव्हरमध्ये 2 विकेट डाऊन झालेले आहेत राजावळे या संघाचे. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, वैभव सोहळे त्यानंतर धीरज निळके. या 2 बॅटरला चांगली कामगिरी करावी लागेल. तर नवीन गोलंदाज समीर भुरकुंड हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. समीर जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर आहे या वसई संघाचा. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. या ओव्हरमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडला असेल बॅटर तो म्हणजे वैभव सोहळे. वाईटचा इशारा आलेला पंचांचा. 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र वैभव सोहळे असेल. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताळणी. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. संतोष वळवी सरांचा. 1 धावा अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 14 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 1 अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. धन्यवाद. धीरज निळके हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं आणि लॉंग ऑनला सुरेख झेल कंप्लीट केलेला आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाने. आणखीन 1 विकेट डाऊन झालेली आहे राजावळे या संघाची. कालांतराने विकेट डाऊन होत चाललेले आहेत. आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर विकास शेलार मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. एका बाजूला संघर्ष करतोय बॅटर वैभव सोहळे. तो देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या राजावळे संघाचा. या 2 बॅटरवरती जिम्मेदारी आहे. भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत राजावळे या संघाचे. तर बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल समीर भुरकुंड. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या आहेत समीर याने. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. आता मात्र त्याने स्ट्राईक चेंज केलेली आहे. ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर समीर भुरकुंड. भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे. चांगला खेळाडू आहे वसई संघाचा परंतु अवांतरच्या रूपाने जास्त धावा त्याने खर्च केलेले आहेत. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अँड 1 फॉर द ओव्हरची ताकीद वॉर्निंग दिली गेलेली आहे पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत 17 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे.
धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. समीर भुरकुण हा बॉलर कमबॅक करावा लागेल. या बॉलरला भरपूर एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वैभव अँड विकास हे दोन बॅटर आहेत. अप्रतिम बॅटिंग करावी लागेल. एकंदरीत 4 ओव्हरमध्ये 40 ते 50 किंवा 60 पर्यंत मजल मारली तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय राजावळे हा संघ. प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. तो म्हणजे वैभव सोहळे. बॅक टू द पवेलियन. गॉन. चार बॉल टाकून झालेले आहेत. आणखीन एक विकेट डाऊन झालेल्या राजावळी या संघाची. वैभव सोहळे जो सलामीला आला होता बॅटर तो देखील बाद झालेला आहे. वैभव याने फक्त 7 धावा त्याने बनवलेले आहेत. झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जाग्यावरती अजय मढवी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. अजय मढवी स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार समीर. यावेळेस चेंडूला ढकललेला आहे कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरनी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 20 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल असेल या षटकातील. बॉलर तयार समीर. यावेळेस बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे साई कृपा राजावळे या संघाची 20 धावा. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये काही घडामोडी घडतील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. ऐकूया त्याच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. सत्कार करतात पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊनी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी ही जमली भारी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमली भारी. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजय शेठ गोविंद पाटील साहेब चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर नवीन बॉलर वैभव वरठा बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस बॅटची चेंडू जाईल शॉर्ट फाईल लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21 या अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. विकास एका धावाने अकाउंट ओपन करतोय. बॉलर तयार. यावेळेस सुरेश चेंडूच्या ताळणी. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर अजय मडवी. चेंडू जाईल डॉट. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. फुटवरचा वापर त्याने केला नव्हता या बॉलवर. जबरदस्त सुरुवात करतोय बॉलर वैभव. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस आता मात्र बॉलला सोडून दिलेला आहे. चेंडू जाईल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 22 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. यंगस्टर आहे. यंग टॅलेंट आहे खेळाडू वैभव वरठा वसई संघाचा. त्याला आपण पाहत आहोत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल. तो म्हणजे अजय मडवी. बॅक टू द पवेलियन. गॉन.
धन्यवाद निरीक्षक. एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेले आहेत साई कृपा राजावळे या संघाचे. धावसंख्या आहे 22 धावा. तर मयूर राऊते हा बॅटर इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार. वैभव पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली रक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे मयूर राऊते. बॅक टू द पवेलियन. गॉन. अतिशय सुंदर बॉलिंग करतोय बॉलर वैभव वरठा. या ओव्हरमध्ये नक्कीच लागोपाठ 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. 2 धक्के त्याने दिलेले आहेत. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. आता मात्र तो बॉलर हॅट्रिकवर असेल तर नवीन बॅटर मनोज गोवारी इंटर होतील साई कृपा राजावळी संघाच्या माध्यमातून. दिग्गज बॅटर आहेत. लेजंड क्रिकेटर आहेत या संघाचे. त्यांच्यावर जिम्मेदारी असेल. मनोज गोवारी इंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या सोबतीनं असेल विकास शेलार. विकास अँड मनोज या दोघांना आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत राजावळे या संघाचे. बॉलर तयार. हॅट्रिक बॉल असेल या षटकातील. वैभव वरठा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेलेली आहे. 2 धावा त्याने फक्त खर्च केलेले आहेत. यावेळेस चेंडू जाईल डॉट. 5 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. मिस्टर वैभव वरठा अप्रतिम यंग टॅलेंट आहे या संघाचा. जबरदस्त बॉलिंग करतोय. 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. पुढे सचवड मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 24 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. यस 3 बॉलचा खेळ बाकी असेल. तीन बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. पहिला बॉल आहे षटकातील. यावेळेस सुंदर फटका. स्लॉक स्वीप केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने आणि निघून जाईल. 4 धावांनी करता चौकार. अतिशय सुंदर फटका विकासाच्या बॅटमधनं येतोय. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 28 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर देखील चुकतोय. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 29 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन आहे. चेंडू फील्ड होईल. फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. पोहोचली जाईल 31 या अंकांवरती. धावसंख्या 31 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. विकास शेलार चांगले प्रयत्न करताना दिसतोय आपल्या संघाकरता. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी देखील करत आहे हा बॅटर. शेवटचा बॉल बाकी असेल. या षटकातील बॉलर तयार.
दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. यामुळे चेंडूला सोडून दिलेला आहे ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. संघाची धावसंख्या 32 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 32 रन्स. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर फटका चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी हलकेची मिसफील्ड आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. बॅकअप देखील खराब आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावाने संघाची धावसंख्या 35 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे आणि 36 धावांचं टार्गेट असेल. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपडा वसई या संघाला. वासरू आला जरायले दुरागीन साजनी आली डोंगराले. नाचते साजनी हिरवे ते मलात. नाचते साजनी हिरवे ते रानात. थँक्यू डीजे. थोडं थांबवतो तुम्हाला. बघा समोर रिक्षा आहे. मंडपाच्या मागे समोर रिक्षा आहे. डगआउटच्या मागे समोरच उभी केली आहे. फ्रंट फेम ग्लास खूप त्रासदायक ठरते. कोणाचा आहे थोडी फिरवा. विकास तुमच्या मागे रिक्षा आहे. थँक्यू सो व्हेरी मच. ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं. असं मैदानाच्या आतमध्ये वळतोय. आता काय नेमकं घडलंय जरूर आपण बघितलं तर आमचे कॅमेरामॅन राज आम्हाला दर्शवत आहेत. बघा झाडावर स्पायडरमॅन चढून बसलेला आहे सध्या तरी, जो आम्हाला ऑन स्क्रीन दर्शवला जातोय. या सन्माननीय विजय शेठ पाटील चषकामध्ये प्रेक्षक जोडले दुपारच्या सत्रामध्ये. हा स्पायडरमॅन तो बघा दिसतोय. आता थोडंसं आपण बघितलं लपण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याची ओळख पटलेली आहे आणि आता त्याने त्याच्या माध्यमातून रिस्पॉन्स भेटला आहे. आमच्या वर्क आहे राज म्हात्रे यांचं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर पहिली मॅच आपण बघितली होती. पहिल्या मॅचमध्ये गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीमचं आपण पाहिलं तर जो परफॉर्मन्स छान झाला होता. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमचा परफॉर्मन्स छान झाला होता परंतु त्यानंतर एक टीम पुढे आली या दोनमधून, ती म्हणजेच ए. आता या सत्रातून एक टीम येणार आहे पुढे परंतु तिथे पोहोचत असताना आपल्याला इथून देखील पुढे जायचं आहे कारण की सह्याद्री स्पोर्ट्स बापाडे टीमच्या सोबत इथून एक टीम मात्र जॉईंट होताना पाहायला मिळेल. आई अष्टभुजा स्पोर्ट्सचं लवपाडा टीम तर आपण पाहिली तर नेहमीच सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. या सीझनमध्ये चांगला फॉर्म त्यांचा आहे. कितीचं टार्गेट आहे आमचे ऑफिशियल स्कोर मला सांगतायत अमृत 36 आहे. 36 धावांचं टार्गेट आहे कंप्लीट करायचं आहे. सत्र दुपारचं आहे. घड्याळामध्ये वेळ 1:01 कंप्लीट आपल्याला जरूर बघायला मिळतोय आणि त्या वेळेनुसार आपण चालत असताना मैदानाच्या आतमध्ये 35 झालं 36चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. चला गेम ऑन करूया आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर समीर बुरकुंड अँड महेश भोईर ही जोडी आपण पाहिली आहे तर मैदानाच्या आतमध्ये जी आलेली आहे आणि या जोडीवर आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे आता
लक्ष मात्र आपण पाहिलं तर मग फोकस केलं जाईल. अष्टभुजा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून चेस मास्टर 2 खेळाडू. आज मला वाटतं की काही खेळाडू आहेत आणि काही खेळाडू नाही आहेत. विशाल दादा नाही आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा आपण त्यांना देखील शुभेच्छा देऊया. निमेश थापड देखील नाही आहेत या टीमचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आपण अरमित जी महाळे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. त्याचनंतर आज आपण बघितलं तर मग गादवी स्पोर्ट्स देवदल संघाचे आदित्य जोगारी त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा या स्पर्धेच्या थ्रू देऊया. पहिला बॉल हवेत आहे. ओ पाहू शकतो या वेळेला नेमकं काय झालंय. झेल पकडण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु महेश वाराचे प्रयत्न पण पाहिले तर भरपूर होते. बॉडी बॅलन्स त्यांचं बिघडलं गेलं, परंतु आपण पाहिलं तर पडले गेले, थोडंसं आपडले जमिनीवर. परंतु जेव्हा अशा प्रकारे मोमेंटम होत आहेत, अशा घटना घडतात, तेव्हा दुखापत होण्याची दाट शक्यता असते. मित्रांनो नक्कीच लक्ष असू द्या, कारण की क्रिकेटचा खेळ मात्र जीवनामध्ये अनेक वेळा खेळण्याची संधी मिळेल, परंतु जीवन हे जीवन आहे. नक्कीच आपण पाहिलं तर स्वतःला सावरण्याचा देखील आपण प्रयत्न करा, कारण की हल्लीच्या पटलावर आपण बघितलं की एक आणि लेटेस्ट कालचंच आपण बघितलं एक उदाहरण जो क्लिप आपल्याला बघायला मिळाली. कारण की एक खेळाडू जर आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केल्यानंतर अचानक आपण पाहिलं तर पडले गेले आणि दुर्दैवी असं पण पाहिलं तर नक्कीच ते चित्र घडलं गेलं, परंतु अशा कोणत्या प्रकारच्या घटना देखील झाल्या नाही पाहिजे. क्रिकेटमध्ये खेळत असताना स्वतःला सेफ ठेवा. एक मॅच हरला नक्कीच आपण पाहू शकतोय, परंतु संधी मिळू शकते, परंतु स्वतःला धोक्यामध्ये आणू नका, ही सगळ्या खेळाडूंना माझी विनंती असेल. वैभव बॉलिंग ट्रॅकवर, बॉल हवेत पाहतोय, उंच आहे आणि लांबच लांब. या बॉलवर मात्र समीर मात्र झालंय मोठं काम आणि ठोकलाय षटकार. 6. धावा मिळाल्यात, टीमची टोटल वाढली 8. पुन्हा एकदा पाहिलंय बॉडीच्या जवळ वेट केलं, चेंडूला लॉफ्ट केलं, मोठा धमाका दुसरा केला जातोय. लगोपाठ 2 मोठे फटके खेळले जात आहेत. आक्रमण केले गेले वैभव सोहळे या गोलंदाजावर. समीर बुरकुंड आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ते फटके मात्र ठोकताना पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत लागोपाठ 2 उत्तुंग षटकार हे त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. बघा आमच्या अंपायर्स थोडंसं जे डिसिजनचं षटकाराचं पोचवलं गेलं, परंतु एकदम क्लिअर आहे की नाही ते देखील आपण चेक करूया, कारण की षटकार आहे की चौकार ते देखील मनामध्ये शंका मात्र दर्शवले गेले आणि त्या शंकेचं निवारण हे केलं आहे. प्रेक्षक आहेत तिकडे, प्रेक्षकाने देखील बघितले. प्रेक्षक काय आहे तिकडे आणि नक्कीच इथून मात्र चित्र आहे ते थोडंसं क्लिअर होत नाहीये, कारण की इथून आपण बघितलं. अंपायर देखील निरीक्षण करा तिकडे बघा, लाईव्ह मध्ये चित्र पाहायला मिळते की थोडंसं आपण बघितलं की ते जो व्हाईट चुना आहे तो उडलेला दिसतोय, परंतु नक्की क्लिअर दिसत नाहीये. त्यामुळेच हा इशारा आपण कन्फर्म करू शकत नाहीये. निरीक्षण करा, कारण की जेणेकरून कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकतो. अंपायर्स आमच्या बघितलं तर ऑनफिल्ड अंपायर सांगतायत आम्हाला संतोष वाळवी. इट्स
आमचे ऑनफिल्ड अंपायर्स देखील गेले, निरीक्षण केलं आणि सांगितलं की हा चौकार असेल मित्रांनो, कारण की ज्या वेळेला आपण पाहतोय की कोणताही डिसिजन आपण पाहिलं तर मग जलदगतीने आपण घेत नाही आहे, कारण की सगळ्या काही गोष्टी आपण पाहिलं तर निरीक्षण करून मात्र दर्शवल्या जात आहेत. आणि इकडे आपण बघितलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल पाहतोय आपण, हवेत पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा संधी आता प्राप्त, झेल पकडला जातोय आणि मात्र यावेळेला डेंजर मॅन समीर बुरकुंडला मात्र केलंय बाद. मोठी सफलता वैभवच्या खात्यामध्ये. धक्का पहिला आणि ज्याची गरज होती, कारण की जो खेळाडू धक्के पे धक्का देत होता त्याला बाद करणं कदाचित या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग राजावली संघाला येण्याची संधी मिळेल. पहिला धक्का अष्टभुजास टीमला मैदानाच्या आतमध्ये समीर बुरकुंड झालाय आउट. नाही रे झुंजार शैली लढवय्या बाण अन्याय सोसत नाही रे भूमिपुत्रांच्या न्यायासाठी ती पेटती मशाल हाय रे सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय रे. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सुशांत दादांच्या बद्दल सांगायचं झालं तर खरोखर ज्या प्रकारे जे कार्य करतायत, चेंडू कंप्लीट झाले त्या ओव्हरमधले 4. सुशांत दादांचं कार्य अफाट आहे, महान आहे. नक्कीच आपण बघितलं तर मग भूमिपुत्रांसाठी आणि जेव्हा आपण बघितलं तर मग नवी मुंबई विमानतळाला आपण बघितलं, जेव्हा नाव द्यायचं होतं तर पुढाकार जे पंचमहाभूत सुशांतदादा पाटील त्यांचा देखील महत्त्वपूर्ण आपण बघितलं आणि सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांचा देखील होता. आणि सुशांतदादांच्याच माध्यमातून या स्पर्धेला आपण बघितलं ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. द ग्रेट व्यक्तिमत्व सुशांतदादा पाटीलला नेहमीच आपण बघितलं बहुचर्चित राहिलेलं व्यक्तिमत्व. आमच्या वसई तालुका दिवशी क्रिकेट असोसिएशनला देखील दादांची मदत जी मिळालेली आहे, 50 चेअर्स मात्र त्यांच्या माध्यमातून दिल्या होत्या आणि खंडीपाड्याच्या मैदानावर त्यांनी हा शब्द दिला होता की तुमच्या असोसिएशनला मी माझ्या माध्यमातून एक जनरेटर आणि चेअर्स देणार आहेत. आपण बघितलं धडाडीचं नेतृत्व म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि त्यांच्यावर आधारित एक गीत ऐकायला मिळालं. बॉल आपण पाहिला होता डॉट. पुढील बॉल पाहतोय आपण या वेळेला हलक्या हँडने सॉफ्ट हँडने पाहू शकतोय धीरज ते जे चेंडूला फेल करताना बघायला मिळतात. धाव 1 जोडली जाईल संघाच्या टोटलमध्ये. 1 ने संघाची टोटल झाली आपण बघितल्या तर आमचे ऑफिशियल स्कोर मला सांगतात किती धावा झाल्यात. 13 धावा झाल्यात. लक्ष 36 आहे आणि लक्षाचा पाठलाग करत असतानाही 13 धाव्यांची वाटचाल मिळाली. षटकार चौकार आले पण त्यानंतर आपण जर बघितलं ना तर वैभवनीची विकेट मिळून दिली. 18 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर अजून देखील आहे मित्रांच्या या मॅचमध्ये. मित्रांना नक्कीच आपण जर विचार करायचा झाला तर ते ही मॅच आपल्या बाजूने जर वळवायची आहे ना तर डेफिनेटली तुम्हाला चांगलं बेसिक मात्र खेळावं लागेल, चांगलं बेसिक द्यावं लागेल. आणि पाहू शकते की राजावली टीम या मॅचमध्ये कमबॅक करेल का, करू शकते. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक आहे, फिल्डिंग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर दमखम दर्शवावं लागेल. शनिवारी सांगितलं त्याने मी करायला. ओके ओके. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. नंबर 2चा गोलंदाज अजय. उलटा फटका खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळते. प्रॉपर टायमिंग नाहीये. धाव 1 मिळाले. क्या बात आहे, ग्रेट फोल्डिंग. जबरदस्त आपण पाहू शकतोय. तिकडे क्षेत्ररक्षण मात्र जे सेटअप केला गेला होता अगदी हातामध्ये चेंडू येताना आपल्याला बघायला मिळाला. बघा बॉलिंग ट्रॅकवर आता आपण पाहिलं तर जो अजयचा स्पेल असेल तो निर्णायक ठरू शकतो, कारण की 18 मध्ये 23 आणि त्यामध्ये आपण बघितलं पहिल्या बॉलवर आलेले एकदा महेश भोईर हा की फॅक्टर प्लेअर असू शकतोय, कारण की दिनेश थापड आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज निमेश नाही आहेत परंतु त्यांची देखील कमतरता जाणवेल, कारण की दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की अनेक असे खेळाडू ज्याच्यामध्ये मनोज त्यांना नुकतीच लेट थोडंसं येताना आपण बघितलं आहे, परंतु काही खेळाडू आहेत आणि काही खेळाडू नाही आहेत, परंतु जे नाही आहेत त्यांचा फायदा घेऊ शकते राजावली टीम. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं जातं, सिंगल कन्वर्ट केली जाते. ओ हो 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 नाही, लेझीपणा आहे हा. हा प्रकारचा एफर्ट्स नाही मान्य करावा लागणार आहे. कदाचित एक धाव वाचवायला हवे होते, कुठेतरी नाराज होतात आपले सहकारी. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 36चं लक्ष आणि आता 16 झाले आहेत, म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी 20 धावे असतील. अजयचा पुढचा चेंडू अराउंड द विकेट महेश भोईसाठी.
पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण पाहिलं तर चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. सोच आहे की प्रेशर टाकायचं आहे आणि तेच 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 पाहायला मिळतं. महेश भोईरने बघा नेमकं काय आता एक माइंडसेट दर्शवला गेला आहे की आपले जे खेळाडू आपण पाहिले नाही आहेत त्याच्यामध्ये समीर बाद झालेत. भरोशाचा खेळाडू आता मात्र आपण बघितलं की त्यांच्या टीममध्ये आता महेश स्वतः भरोसा स्वतः वाटत आहे. दिनेश आहेत भरोशाचे खेळाडू, परंतु मोठा फटका मात्र खेळण्याचा मोह असतो ना, तो प्रत्येकाला नक्कीच आवडता येत नसतो. परंतु दिनेशकडे आपण बघितलं तर मोठे फटके आहेत, परंतु आपण पाहिलं तर महेशकडे छोटे फटके आणि मोठे फटके दोन्ही आहेत. आता सध्या तरी गरज आपण बघितलं तर छोट्या फटक्यांची, आणि तेच छोटे फटके मात्र निवडले गेलेत त्यांनी. पुन्हा एकदा बघा हलका हाताने सॉफ्ट हँडने छोटा फटका मात्र कन्वर्ट केला जातोय. ओ हो, नक्कीच काय झालंय, नक्की काय झालंय, लक्ष होतं बॉलकडे, परंतु नक्कीच पंचांनी आपण पाहिलं तर बोट दर्शवला गेला, परंतु महेश होते ना बॅकफुटला खेळत होते आणि तेच मात्र आपण पाहिलं तर थोडंसं त्यांच्या अलगट आलंय. आणि यावेळेला आपण पाहिलं तर फटका खेळतच असताना बॉडीवर मात्र कंट्रोल असणं अनिवार्य आहे आणि ते राहिलं नाही आहे. आणि इथे आपण पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपात त्यांना परतावं लागेल टगआउटच्या दिशेने. ही सफलता आपण बघितला तर कदाचित राजावली टीमला उमेदची किरण देईल. पाटील आपले डॅशिंग लीडर हाय र. सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय र. सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय र. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा विकेट हवी होती ना, मी आली आहे कोणाची तर महेशची, आणि ह्या विकेटची गरज, कारण की आता स्वतः आपण बघितलं ना की सेफ खेळण्याचा प्रयत्न केला, इतका सेफ खेळण्याचा प्रयत्न केला होता ना की फिल्डरला मात्र चान्स द्यायचा नव्हता की हवेत कोणता फटका खेळायचा नाही आहे. परंतु आपण पाहिलं की स्वतः रिस्क घ्यायला नव्हते मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या प्रयत्नामध्ये स्वतःचं जर आपण बघितलं की जे कंट्रोल होतं ना खेळण्याचं ते मात्र चुकलं. विकेटच्या अगदी जवळ पाय पहा लगेच ऑफस्टमला मात्र कनेक्ट झाला, तिथेच आपण पाहिलं बेल्स डाऊन झाली आहे आणि हिट विकेटच्या स्वरूपात जो धक्का लागला आहे ही कदाचित विकेट आहे ना तर मॅचमध्ये येण्याची संधी देईल, कारण की समीर बाद झाले, महेश बाद झालेत, आता तितके अनुभवी खेळाडू नाहीत. सिद्धेश वर्टे नावाचे बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता जिंकण्यासाठी आपण दर धावसंख्या पाहिली ना तर किती हवी आहे, झाल्यात किती आता मैदानाच्या आतमध्ये बघितल्यानंतर 18 झाल्यात, म्हणजे 18 दूने 36, डेफिनेटली 14 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. बॉल अपील केली जाते. अजय मडवी पाहतोय आपण. आता महेश बाद झाल्यानंतर ही संधी साधत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत आता 13 चेंडू आणि 18. सुंदर गोलंदाजी लेफ्ट हँडेड बॅटरला, अगदी बाहेर कट करणारा चेंडू, आणि हा चेंडू आपण पाहिला तर आणि ती विकेट बघा, मागील 3 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये. आणि तिकडे आपण बघू शकतोय विकेट महेशची हिट विकेटच्या स्वरूपात मिळाली, त्यानंतर हे 2 डॉट चेंडू. आता आपण बघितलं तर मग 12 चेंडू आणि 18 धावा. आता साईकृपा राजावली हा संघ मोमेंटम पकडून चालेल का, परंतु मोमेंटम पकडणारा गोलंदाज कोणता असेल, भरोशाचा गोलंदाज वापरावा लागेल, कारण की बॉलिंगमध्ये जर आपण भरोशाचे खेळाडू आहेत आज, मला वाटतं की या प्लेइंग 11मध्ये चॉकलेट बॉय नाही आहेत, म्हणजेच राज चोणकर ज्यांना आपण पाहत असतो नेहमीच आपण बघितलं तर बॅटिंग असो बॉलिंग असो की योगदान देत आहेत. वैभवने पहिला ओव्हर फेकला, दुसरा ओव्हर अजयने फेकलाय, आता तिसऱ्या ओव्हरमध्ये धीरज यांच्याकडे वळलेत, परंतु चौथा ओव्हरचा देखील स्पेल असेल तिकडे कोणाकडे जातील आपण पाहू शकतो. सध्या तरी आपण पाहू शकतोय कारण की चांगले गुड हिटर बॅटर आहेत, त्यांना स्ट्राईक एंडकडे बघतोय. आता धीरज ओर द विकेट मारा करतील. हा पहिला बॉल चांगला समोर टाकला जातोय, एक धाव मात्र मिळेल. एक धाव पाहतोय या वेळेला नेमकं काय झालंय, फिल्डर वाट बघत राहिले, वाट पाहिली तर वाट लागेल, आणि मात्र आपण पाहिलं 30 मात्र आपण पाहिले तर मग बॅटरने शोधले वाट आणि पकडले 2 धाव्यांची वाट, म्हणजेच काय वाटच वाट इथे पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. वाट पाहून नाही आहे इथे चालणार, कारण की जर वाट पाहिली तर वाट लागेल. 2 धावा जोडल्यात.
फुल टॉस कन्वर्ट केला जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. इथे ओहो महेश वारात पहिला पण बॅकअप मात्र झाला नाहीये. इथे आपण बघितलं महेशचा बॅकअप झाला असता तर ऑलमोस्ट मात्र मग हाय हॅलो टाटा बाय बाय करावं लागलं असतं. 2 धावा तिथे जोडल्या गेल्या. आता पहिल्या 2 चेंडूवर जर आपण बघितलं तर जवळजवळ 4 धावा आल्या, म्हणजे ज्या 18 पैकी आपण बघितलं की 4 तर कमी झाले, तर आता 14 हवे असतील येणाऱ्या 10 मध्ये. 10 चेंडू आणि 14 धावा. धीरजचा पुढचा बॉल दिनेशसाठी. दिशाहीन आहे. थोडंसं आपण बघितलं की दिशेवर आपण पाहिलं तर नियंत्रण ठेवलं नाही. गती चांगली आहे परंतु ती थोडंसं आपण पाहिलं तर गतीवर पण पहिलं फोकस केलं परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. आता 13 धाव्यांची गरज असेल. 10-13 या मॅचमध्ये आपण बघितलं तर ट्विस्ट रोमहर्ष जो आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळलाय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये कन्वर्ट केला जातोय. फिल्डर पोहोचले तिकडे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आत्तापर्यंत सिंगल डबल आणि ही लाईफ लाईन मात्र जोडली आहे. ह्या डबल धावांवर आपण पाहिलं तर भरपूर आपण पाहू शकतोय इथे फरक पडताना बघायला मिळालाय. धावफलक पोहोचला जात आहे 25 च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर जवळजवळ गरज 11 धाव्यांची असेल आणि 9 चेंडूचा खेळ यशस्वी असेल. 9 मध्ये 11चा रस्ता आपण पाहिला तर मग साफ करायचा आहे. परंतु मला तरी वाटत नाही की मग दिनेश जर मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तर जवळजवळ 9 चेंडू घेतील, कारण की ते असे एक बॅटर आहेत, गुड बॅटर आहेत आणि चांगली हिटिंगची काबिलियत आहे. परंतु सध्या आपण नजर टाकली आहे ना तर त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे, तर त्यांचं बॉडी लँग्वेज थोडंसं डाऊन होताना बघायला मिळाले, कारण की या रखरखत्या उन्हामध्ये तुम्हाला सिंगल डबल धावा प्रत्येक बॉलवर कन्वर्ट करणं मात्र तितकं सोपं नसतं. आणि आपण पाहिलं तर मग या वेळेला नेमकं काय झालं तर मग अशा क्षणाला आपण पाहतो जी जान जोखीममध्ये टाकून प्रत्येक एक धाव मात्र कन्वर्ट करायची असते. आणि कन्वर्ट करत असताना आपण बघितलं तर काय करायला लागतं तर मग सगळ्या काही गोष्टी पाहायला लागतात, कारण की स्वतःला सेफ ठेवायचं असतं, सुरक्षित ठेवायचं असतं. संघासाठी आपण पाहिलं तर धावा जोडायच्या असतात आणि त्या प्रयत्नामध्ये आपल्याला जर बघायला मिळतात. सध्या तरी आपण बघितलं ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज मात्र आपण पाहिलं तरी इथे लागलेली आहे, परंतु पाणी थोडंसं रिलॅक्स मुवमेंट देखील देईल. बॅटरवर आपण बघितलं तर थोडंसं मानसिक फ्रेशर आलं होतं, ते देखील रिलॅक्स कळेल. बॉडी लँग्वेज देखील आपण पाहिलं आता बदलताना पाहायला मिळेल. परंतु आता नेमकं मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं ना तर 9 चेंडू आणि 11 धावा. दिनेश हा अडथळा आहे. राजावली टीमला मात्र हा दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर हा अडथळा दूर केला ना तर डेफिनेटली तुम्ही इथे या मॅचमध्ये येण्याची संधी निर्माण करू शकताय. हा हवेत बॉल हो बघा, आणि इथे आपण पाहिला तर मोक्याच्या क्षणी मिळालेली विकेट. गरज होती त्याची मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी, या मॅचला आपल्या बाजूने वळवण्यासाठी, आणि आपण पाहिलं तर मोमेंटम दिलाय मी तर म्हणेन दिनेशने. थोडंसं आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये जो ड्रिंक्स ब्रेक्स आला त्यामुळेच मी तर म्हणेन की मोमेंटम तोडलं गेलं. जे कॅरी ऑन केलं होतं की प्रत्येक बॉलवर सिंगल डबल प्रेशर आलं होतं, क्षेत्ररक्षणावर प्रेशर आलं होतं, ते म्हणजे गोलंदाजावर, आणि जो ब्रेक आला ना त्या ब्रेकमुळे आपण पाहिलं ना की मग थोडेसे रिलॅक्स झाले, क्षेत्ररक्षक रिलॅक्स झाले, बॉलर रिलॅक्स झाले आणि बॅटर देखील रिलॅक्स झाले, आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलगट आलाय आणि विकेट डाऊन. थँक्यू. तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मिस्टर विनय बुरकुंड जवळजवळ खेळण्यासाठी कितवा क्रम आहे विनय यांचा आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आले. धीरज मोमेंटमला पकडले गेले, विकेट मिळवले, सफलता मिळवली त्यांनी. स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल पाहिला पण तर वाईड आहे. पंचांनी मात्र लगेच स्पष्ट सांगून दिलंय, आणि प्रत्येक एक बॉल प्रत्येक एक धाव मात्र कशी वाचवायची नक्कीच विचार करावा लागेल. बघा आता जिंकण्यासाठी डोळ्याच्या समोर चेंडू शेष आहेत 8 आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी 10. 8-10 समोर खेचलाय, फटका पाहतोय आपण. फिल्डर आहेत तिकडे, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, चेंडूला पकडलंय, फेकलंय, 2 धावा. थोडंसं नाराज होत आहेत बघा, कारण की ज्याप्रमाणे अपेक्षा होती की कदाचित कॅच होऊ शकतोय परंतु नाही, फिल्डर लांब राहिले, बाउन्सवर वेट केलं आणि तिकडे आपण बघितलं तर 2 धावा विनयच्या माध्यमातून सहज कंप्लीट केल्या गेल्या. आता जिथे आपण पाहिलं 10 हव्या होत्या तिथे आता कमी झाल्यात, कारण की येणारे चेंडू असतील आता 7 मध्ये आपण पाहिलं तर मग धावा हव्यात ते 8.
7-8. क्रॉस खेळलेत समोरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एक धाव इथे जरूर मिळेल. एका धावेने आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र थोडीशी वाढताना पाहायला मिळते. 29 च्या घरामध्ये 29 झालेत. मग जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावा. 6-7 नक्कीच हे धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 7 धावा हव्या आहेत. सहा चेंडू 7 धाव्यांची गरज असेल. आता बॉलिंग ट्रॅकवर कोणता बॉलर वापरला जातोय राजावली टीमच्या माध्यमातून बघूया कोण आहे की फॅक्टर बॉलर. ओ मयूर रावतेला आपण बघितलं तर आता निवडलं गेलं आहे. हा मयूरकडे आहे गोलंदाजी आहे करण्याची कला आहे परंतु आता मात्र कला असून फायदा नाही तर कलाकारी गोलंदाजी करावी लागेल कलाकार बनावं लागेल कारण की 6 मध्ये 7 जास्त नाही आहेत छोट्या आहेत रोखावे लागतील. कलेचा कलाकार बनला या वेळेला बॅटर विनय त्याच्या बॅट मधून आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवर षटकार. एका धावेची गरज आता बघा असं वाटलं होतं की डेफिनेटली ते मॅच राजावली टीम फाईट मोठी करेल परंतु आपण पाहिलं तर मग ती फाईट करत असताना थोडंसं कमी पडलं. या बॉलवर षटकार. आता एका धावेची गरज. टॉप एज झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. मॅच मात्र आपण पाहिलं फिनिश झालाय मॅच जिंकला गेलाय. टीम पाहिली आपण तर अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीम. आणि लगेच आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे तो देखील घोषित करणार आहोत आणि आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. चला टॉस बॉक्समध्ये या. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे टीमचे कॅप्टन्स आपण विकास या टॉस बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच आपण बघितलं कोण आहे तर आमचे ऑफिशियल आम्हाला सांगतायत अमृत कोण आहे प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. प्लेअर ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार आहे खेळाडू मिस्टर समीर. समीर आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्याकरिता.